हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब भूषण. आजचा जो जी आर आलेला आहे गाईज, आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा जी आर आलेला आहे. इथं अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सन 2024-25 साठी आर्थिक वर्षासाठी निधी म्हणून वितरित करण्याबाबत हा जी आर आहे मित्रांनो. या जी आर मध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. या जी आर कशाबद्दल असणार आहे, काय असणार आहे, या जी आर मध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. आपण चॅनल नवीन असा सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. चला सुरू करूया या व्हिडिओला. जसं की तुम्ही मित्रांनो बघू शकता, जी आर मी ओपन केलेला आहे. आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी पंप योजना या योजनेत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आहे मित्रांनो. हा जो जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे, आदिवासी विकास विभागाकडून दिनांक 9 ऑगस्ट 2024 हा जी आर आहे मित्रांनो. ओके, तर इथं जे काय लिहिले त्यांनी इथं बघू शकता प्रस्तावना वाचू आपण आता सगळ्यात आधी. इथे लिहिले, आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत ऊर्जा विभागाकडून अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप या योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून 12 कोटी 54 लाख इतका निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास संदर्भ क्रमांक 2 अन्वये प्रस्तावना सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावना वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार अनुसरण निधी विचारणाची बाब शासनाच्या विचारधारणात होती. त्याच्यानंतर शासनाचा निर्णय काय? आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जमाती घटकांसाठी मागणी क्रमांक T5 मधील मुख्य लेखाशीर्ष 28/10 नवीन व नवीकरणीय ऊर्जा मधील मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी पंप योजनेसाठी सन 2024-25 च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून खालील प्रमाणे अर्थसंकल्पीय विवरण प्रणालीमध्ये निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर किती मान्यता येते? योजनेचं नाव आलं इथं, लेखाशीर्ष, बाब, त्यांना सन 2024-25 अर्थसंकल्पीय तरतूद व सदर शासन निर्णय अन्वये वितरित करण्यात येणार असलेले निधी. ओके, त्यानंतर इथं बघूया एक नंबरला मुख्यमंत्री योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप योजना. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 28/10/954 लेखाशीर्ष. ओके, इथं 31 सहाय्यक अनुदाने वेतने तर इथं 38 लिहिलेले, 38 अर्थसंकल्पीय होते, पण 12.54 ची इथे निधी आलेली आहे. अशा प्रकारे अक्षरी 12,50,54,00,000ची निधी आलेली आहे. 38 कोटीची होती ती, पण उपरोक्तप्रमाणे 12.24 कोटी मतलब अक्षरी म्हणजे 12,54,00,000 इतकी निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून प्रधान सचिव ऊर्जा विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित करण्यात येत आहे. इतकी निधी आपल्यासोबत आलेली आहे. सदर शासन निर्णय अन्वये वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना नियंत्रण अधिकारी यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्पना नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिक यामधील वित्तीय नियम व तसेच वित्त विभागाच्या संदर्भ दिन क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकातील दिलेल्या निर्देशकांचे काटेकोरपणे पालन करावे. सदर हा शासन निर्णय संदर्भातील क्रमांक 1 मधील वित्त विभागाच्या मधील शासनाच्या परिपत्रकांमध्ये प्रशासकीय विभागात प्रदान केलेल्या अधिकारास व वित्त विभागांच्या अनौपचारिक संदर्भ ई ऑफिस क्रमांक 677/2024 दिनांक 23/7/2024 अन्वये निर्गमित करण्यात येत आहे. हा जो जी आर असणार आहे काही सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन www.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचा आपण जी आर ची प्रिंट वगैरे काढू शकतो इथून, आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन. ओके, महाराष्ट्राची लिंक पण टाकून देईन अप्लाय करण्याची. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने राजेंद्र देव भरावी कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याकडून जी आर आलेला आहे. या जी आर मध्ये तुम्हाला सौर ऊर्जा पंप साठी इथं निधी मंजूर करण्यात आलेली आहे. सौर कृषी पंपासाठी योजना आलेली आपल्यासाठी 12,54,00,000 इतकी निधी मंजूर झालेली आहे. तर अनुसूचित जमाती करता आनंदाची बातमी इथं आदिवासी लोकांसाठी. तर आज व्हिडिओ होता गाइस. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे, आणि तुम्हाला कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करून ठेवायचं आहे,
आणि तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, मी त्यांचे डाऊट सॉल्व्ह करू शकतो त्या विचारावर. ओके. त्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त आदिवासी बांधवांना माहिती शेअर करायची, त्यांना पण या सौर ऊर्जा पंपाची योजनेची लाभ घेऊया सगळ्यांना, त्यांना पण इथं कृषी पंपासाठी लाभ घेता येईल, याच्यासाठीचा GR आहे काही. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला काही व्हिडिओ शेअर करायचा आहे, चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. मित्रांनो, अशाच माहितीसाठी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही आज चॅनल जे असतं माझे इंस्टाग्रामला फॉलो करा मला, त्यानंतर टेलिग्रामला मला फॉलो करून ठेवायचं आहे. त्यानंतर माझं सेकंड चॅनल ट्रेडिंग रिलेटेड, ट्रेडिंग वगैरे शिकवत असतो मी लाईव्हमध्ये, तिथं मग मला सबस्क्राईब करू शकता तुम्ही, बेल आयकॉन प्रेस करू शकता. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत गाईज, जय महाराष्ट्र. थँक्यू.